नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 साठीच्या PYQ विश्लेषण सिरीजच्या या 6व्या भागात तुमचं स्वागत आहे। आज आपण 2024 या वर्षातले भूगोल विषयाचे PYQ चं ॲनालिसिस बघणार आहोत, जसे की आपण 2019 पासून बघत आलेले आहोत। त्याचा पुढचा भाग आज आपण बघणार आहोत। तर चला विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढच्या भागाला आज आपण सुरुवात करूया। तर बघा, पहिला प्रश्न आहे आपला, खालीलपैकी सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्य नाहीये, म्हणजे खालीलपैकी कोणतं असं वैशिष्ट्य नाहीये जे उदरनिर्वाह शेतीमध्ये येत नाही, म्हणजे सखोल उदरनिर्वाह शेतीमध्ये येत नाही। तर बघा, सखोल लागवड येतं, शेतीला पशुपालन पूरक व्यवसाय हा सुद्धा सखोल उदरनिर्वाह शेतीमध्ये येतो। शेतीचा विस्तीर्ण आकार नसतो, शेतीचा आकार हा लहान असतो, लक्षात घ्या। आणि दर हेक्टरी कमाल उत्पादन घेणे, आता बरोबर आहे, लहान आकार आहे म्हणून दर हेक्टरी उत्पादन जास्त घ्यायचं असतं। मग याचं वैशिष्ट्य कोणतं नाहीये, तर सी हे याचं वैशिष्ट्य नाहीये। मात्र हे तिघही त्याचे वैशिष्ट्य आहेत। मग सखोल उदरनिर्वाह शेतीबद्दल बघूया आपण। जमिनीचा आकार हा लहान असतो, मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की जमिनीचा आकार कसा असतो, लहान असतो। कुटुंबाचे श्रम महत्वाचं असतं, कारण यांत्रिकीकरणाचा वापर कमीत कमी होतो, कुटुंब जास्त यात इन्व्हॉल्व असतात, कारण छोटी शेती असते। जास्तीत जास्त उत्पादन हा यामागचा उद्देश असतो। पाणी पुरवठा वर अवलंबून असली तरी वाढवण्यासाठी कॅनल, विहिरी यांच्या सुविधा केलेल्या असतात, म्हणजे पाणी पुरवठा आवश्यक आहे। खतांचा वापर सुद्धा केला जातो। अन्नधान्याला प्राधान्य जास्त दिलं जातं, म्हणजे कारण काय, ही शेती खास करून प्रामुख्याने आपलं उदरनिर्वाह व्हावा, आपल्याला जास्तीत जास्त धान्य पिकवता यावं या उद्देशाने होतो, म्हणून हा महत्वाचा उद्देश अन्नधान्याला प्राधान्य या शेतीमागे आहे। सो अशा पद्धतीने आपल्याला हे सखोल उदरनिर्वाह शेतीचे वैशिष्ट्ये बघता येतील। चला आता नेक्स्ट क्वेश्चन आपला, खालीलपैकी कोणता नागरी वस्तीचा आकृतिबंध नाही। आता सिंपल, तो पण सेम क्वेश्चन होता तसाच हा क्वेश्चन आहे नाही नाही मध्ये। बघा, बुद्धिबळाच्या पटासारख्याच आकृतिबंध नागरी वसाहतीमध्ये असतो, बरोबर आहे। वर्तुळाकृती सुद्धा आकृतिबंध आहे, बरोबर आहे। रेषाकृती आकृतिबंध हा सुद्धा बरोबर आहे। पण विस्कळीत, कारण बघा विस्कळीत आकृतिबंध आहे तर तो नागरी वस्तीचा भाग राहू नाही शकत। नागरी वस्ती एकत्र आलेले असतात, एका ठिकाणी जमलेले असतात, त्या विस्कळीत नसतात, विखुरलेल्या नसतात। त्यामुळे आपल्याला सांगता येईल की याचं उत्तर 3 आहे, कारण डिप्रेस्ड या ज्या वसाहती असतात या ग्रामीण भागात असतात, त्यामुळे नागरी वस्तींचा त्या ठिकाणी काही संबंध येणार नाही, म्हणून याचं उत्तर आहे 3। तरी आपण थोडंसं डिटेल बघू शकतो। बघा, बुद्धिपळाच्या पटासारख्या जे असतात, जेव्हा रस्ते एकमेकांना काटकोनात छेदतात तेव्हा असा आकृतिबंध तयार होतो। अनेक आधुनिक शहर जसे चंदीगड याचं एक बेस्ट एक्झाम्पल देता येऊ शकतं। वर्तुळाकृती एखादे सरोवर किंवा महत्वाच्या केंद्राभोवती वर्तुळाकार आकारप्रमाणे या वसाहती असतात। आणि रेषाकृती शक्यतोवर रस्ते, रेल्वे लाईन, नदीच्या कडेने एका सरळ रेषेत विकसित होणाऱ्या वस्त्यांना रेषा। आता आपल्याला अजून एक प्रश्न आहे या टॉपिकवर पुढे, आणि त्यात आपल्याला रेषाकृतीचं एक वैशिष्ट्य दिसेल आणि डिप्रेस्ड विचारलेलं आहे, म्हणजे याच पेपर मध्ये आपल्याला विखुरलेल्या वसाहतींवर पुन्हा एक प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो। विस्कळीत म्हणजे डिप्रेस्ड असं म्हणू शकतो आपण, डिस्प्रेस्ड असं म्हणू शकतो। हा प्रामुख्याने ग्रामीण वस्तींचा प्रकार आहे। डोंगराळ भाग किंवा शेतजमिनीच्या भागात घरे एकमेकांपासून लांब असतात, नागरी भागात लोकसंख्या दाट असल्याने तेथे विस्कळीत वस्ती सापडत नाहीत, असा त्याचा अर्थ आहे। सो डिस्प्रेस्ड वसाहती या ठिकाणी नाही। चला नेक्स्ट क्वेश्चन, योग्य जोड्या लावा। आता देश आणि राष्ट्रीय उद्याने अशा जोड्या लावायच्यात। आता आपल्याला एक तर माहिती, इथं देश दिलेले आहेत आणि राष्ट्रीय उद्याने आहेत। आता भारत म्हटला तर भारतामधलं कोणतं आहे हे आपल्याला माहित पाहिजे, ते म्हणजे जिम कार्बेट हे भारतामध्ये, म्हणजे ऍटलीस्ट आपल्याला 2 नंबरचा आणि 4 नंबरचा ऑप्शन कट करता येतो। आता आपण 50% मध्ये येऊन गेलो। त्यानंतर इक्वाडोर मध्ये आहे गाला पागोस, आणि USA मध्ये आहे ग्रँड कॅनियन, आणि ऑस्ट्रेलियामध्ये ग्रेट बॅरियर रीफ। आता तुम्ही जर अ आणि ड बघितलं तर हे बऱ्यापैकी आपल्याला माहिती, कारण ग्रेट बॅरियर रीफ
ही जगातली सर्वात प्रवाळ भित्तिका ऑस्ट्रेलियामध्ये येते, हे आपल्याला माहिती आहे. म्हणून अ आणि ड येतं, पण ऑप्शन दोन्हीमध्ये अ आणि ड आहे. म्हणून आपल्याला एकतर युएसए तुम्हाला माहित पाहिजे, एकतर इक्वाडोर माहित पाहिजे. शक्यतोवर ग्रँड कॅनियन हे सुद्धा फेमस आहे, त्यामुळे त्याच्यावरून सुद्धा आपण उत्तर काढू शकतो की ते अमेरिकेत आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे मग, तर 3 क्रमांकाचं उत्तर आहे. म्हणजे 1 चं 1 आहे, ब चं 3 आहे, क चं 2 आहे आणि ड चं 4 आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन. हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? आता कधीतरी एखादी जलसिंचन योजना जर चर्चेत असली तर त्या टाईपचा प्रश्न आपल्याला विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो. तर हेतवणे हा जो जलसिंचन प्रकल्प आहे हा रायगड जिल्ह्यामध्ये आहे. हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो. आता या जिल्ह्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे जलसिंचन प्रकल्प आहेत, त्याच्याबद्दलची माहिती मी तुम्हाला डिटेल पुढच्या स्लाइडमध्ये देतो. बघा, हेतवणे प्रमुख जलसिंचन योजना ही जी आहे ही रायगड जिल्ह्यामध्ये येते, पेन तालुक्यात. ही योजना भोगावती नदीवर आहे, महत्वाचं म्हणजे. आणि सिंधुदुर्गमध्ये तिल्लारी देवघर प्रकल्प आहे, सातारामध्ये कोयना, खरं तर कोल्हापूरमध्ये तिल्लारी मानला जातो, पण त्या रिगार्डिंगच आहे. कोयना हा महत्वाचा आहे, धोम आहे, कणेर आहे, साताऱ्यामध्ये आहेत. बीड मध्ये माजलगाव आहे, मांजरा नदीवर मन्याड धरण वगैरे आहे, हे सुद्धा आपल्याला बघता येतील. तर हे काही जिल्ह्यांचे महत्वाचे जलसिंचन प्रकल्प आहेत. असे भरपूर जलसिंचन प्रकल्प आहेत, मोठे मोठे जलसिंचन प्रकल्प आहेत, हे आपल्याला विचारले जातात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणता जलजन्य खडकाचा गुणधर्म नाही? लक्षात घ्या. आता आपल्याला हा जलजन्य खडक बऱ्याच जणांना कन्फ्यूज होतो, तर त्यांनी सेंडिमेंटरी रॉक्स इंग्लिशमध्ये जरी वाचलं तरी जमतं, किंवा स्तरित खडक असं जरी त्यांच्या लक्षात आलं तरी याचं उत्तर आपल्याला काढता येऊ शकतं. मग एकाच खडकाच्या थरात अनेक आकाराचे कण संघटित झालेले असतात, बरोबर आहे. गुणधर्म नाही असं विचारलंय, लक्षात घ्या. हे नाही वाले प्रश्न जरा जास्त दिसत आहेत या 2024च्या पॅटर्न मध्ये. त्यानंतर खडक अवाढव्य आकाराचे असून कठीण असतात. आता हे विधान सरासर चुकीचं आहे. स्तरित खडक हे विद्यार्थी मित्रांनो मृदू असतात, नरम असतात, हे कठीण कधीच नसतात. त्यामुळे हा ऑप्शन आपला कट होऊन जातो. खडकात प्रामुख्याने जीवाशेष आहेत, बरोबर आहे. फॉसिल एव्हिडन्स असतात, कारण पाला पाचोडा वनस्पती गाजले गेलेले आहेत म्हणूनच हे तयार झालेले आहेत. म्हणून या ठिकाणी जीवाशेष असतात, खडक मृदू असतात, हे बरोबर आहे. त्यांची झीज लवकर होते, बरोबर आहे. मृदू आहे म्हणून झीज लवकर होते. म्हणून 2 नंबरचं ऑप्शन आपलं उत्तर असणार आहे या ठिकाणी. हे तिघही विधानं बरोबर आहेत, हे विधान बरोबर नाही, म्हणजे आपलं हे आन्सर आहे, हे लक्षात घ्या. मी बऱ्याचदा टिक करतो, तर मी काय बरोबर आहे काय चूक आहे हे दाखवण्यासाठी ती टिक करत असतो, म्हणून उत्तर ते समजू नका. चला याबद्दल थोडी माहिती घेऊया. निक्षेपण, स्ट्रॅटिफिकेशन आणि खडकी भवन, ज्याला लिथिफिकेशन, हे 3 महत्वाची वैशिष्ट्ये आहेत स्तरित खडकांची. म्हणजे निक्षेपण होतं बघा, वारा, पाणी, बर्फ यांच्याद्वारे वाहून आलेला गाळ सकल भागात साचतो. त्यानंतर त्यांचे थरावर थर साचतात, म्हणजे याचे थर असतात, स्ट्रॅटिफाईज असतात. त्यानंतर खडकी भवन, लिथिफिकेशन, कालांतराने हे थर घट्ट होत जातात. म्हणून ऑलवेज स्ट्रॅटिफाईड असतात, थर असतात. या खडकात जीवाश्म आढळतात. अनेक खनिज आहेत, जसं कोळसा, सेंदो, पेट्रोलियम, सोने यासारखे मृदू जे धातू अधातू आहेत ते आपल्याला या ठिकाणी सापडून येतात, आढळून येतात. त्यामुळे स्तरित खडकांचं सुद्धा महत्व जास्त आहे असं आपण म्हणू शकतो. ठीक आहे. जसं ग्रॅफाइट सुद्धा यामध्ये येतो रूपांतरित खडकांमध्ये, स्तरित खडकाचाच एक प्रकार आहे. नेक्स्ट, भारतातील जनगणना वर्ष व मृत्यूदर यांच्या योग्य जोड्या लावा. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कालांतराने जेव्हा आपण जनगणनेचा अभ्यास करतो तर मृत्यूदर हा सातत्याने कमी 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 होत जातोय. मृत्यूदर कमी होतोय, सगळेच, म्हणजे जन्मदर असेल, मृत्यूदर असेल, हे कमी कमी होत जात आहेत. जन्मदर वाढत होता, तो पण आता थोडा कमी व्हायला लागलेला आहे. सातत्याने मृत्यूदर, बाल मृत्यूदर हे सगळेच थोडे थोडे कमी व्हायला लागलेले. माता मृत्यूदर असेल, त्या अनुषंगाने जर आपण अँगल बघितला तर खाली खाली येतोय, याच्यावरून सुद्धा अनालिसिस पद्धतीने, म्हणजे तुम्हाला उत्तर माहित नाही, तुम्हाला आकडा माहित नाही, तरी सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढता येऊ शकतं. बघा, आता सगळ्यात जास्त कधी असेल तर 1981 ला असेल, कारण त्यावेळेस सुविधा नव्हत्या, त्यामुळे मृत्यूदर
जास्त असणार आहे. 91 मध्ये बघा 11% मृत्यूदर असेल, 11 असेल हजारामागे. त्यानंतर इथं 8 आहे 2001 नुसार आणि 2011 मध्ये तो 7 राहिलेला आहे. आता सध्याच्या घडीला 7 पॉइंट समथिंग वरती 7.4 7.5 च्या दरम्यान आता मृत्यूदर राहिलेला आहे. तो कोविडमुळे वाढला होता रिसेंटली 2021 मध्ये, पण आता तो कमी राहिलेला आहे सातत्याने. त्यामुळे सरळ सरळ 1 2 3 4 ही जोडी जिथं दिसेल आपल्याला ते आपलं या ठिकाणी आन्सर असणार आहे. म्हणजे पहिलंच ऑप्शन आपला आन्सर आहे. सोपा होता, फक्त लॉजिकने हा प्रश्न सोडवता येत होता, म्हणजे लॉजिक बेस होता. बरेच प्रश्न असतात की जे लॉजिकने सोडवायचे असतात. विखुरलेल्या वसाहतींची खालीलपैकी वैशिष्ट्य टिंबटिंब आहेत. डोंगराळ भागात गवताळ प्रदेश, दाट जंगलांचा प्रदेश, येथे प्राकृतिक पर्यावरणीय प्रतिकूलतेमुळे विखुरलेली वसाहत आढळते. अगदी करेक्ट आहे, बरोबर आहे. हे वैशिष्ट्य मानता येईल आपल्याला की विखुरलेली वसाहत आपल्याला डोंगराळ भाग, गवताळ भाग, जिथं नॅचरली एकत्र येऊन लोक राहू शकत नाही अशा जागेवरच राहू शकते. या वसाहतींमध्ये घरांची रचना एकाकी स्वरूपाची असते, बरोबर आहे, कारण ते एका ठिकाणी राहू नाही शकत म्हणून ते एकाकी राहतात. कोणाचं घर इकडं, कोणाचं घर इकडं, कोणाचं घर इकडं, या पद्धतीने. त्यानंतर महत्वाचं म्हणजे नदी, डोंगर रांगा, रस्ते, रेल्वे मार्ग इत्यादी घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात. आता हे चुकीचं आहे, कारण बघा नदी, डोंगर रांगा, रस्ते, रेल्वे मार्गांचा काही इथं संबंध येत नाही. या प्रदेशांमध्ये रस्त्यांचा फार संबंध येत नाही, त्यामुळे इत्यादी घरांचे समूह परस्परांपासून दूर अंतरावर असतात हे मान्य करू शकतो, पण लॉजिकली हे इथं फिट बसत नाही. मैदानी भागात तसेच सुपीक मुदेच्या भागावरती या वसाहती आढळतात, अजिबात नाही. या विखुरलेल्या आहेत, ऑलरेडी आपल्याला दिलंय की कुठं आढळतात, तर इथं परत हे ऑप्शन घ्यायचं काही कारणच नाही. हा, इथं केंद्रित वसाहती असतं, जसं की 2023च्या पेपरला आपण बघितलं मागचा अनालिसिस, तोही व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. त्यामध्ये 2023 वरती केंद्रित वसाहतवर प्रश्न होता, इथं विखुरलेल्या वसाहतवर प्रश्न आलाय. म्हणजे बघा आयोग पण बरोबर पॅटर्न आपला घेऊन चाललेला आहे, तो पण वारंवार प्रश्नांचा इकडे तिकडे प्रश्न घुमवतो आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे, फक्त ए आणि बी असं आपल्याला याचं उत्तर मानता येईल. फक्त अ आणि ब याचं उत्तर आहे. चला नेक्स्ट. खालीलपैकी कोणती सिंधू नदीची उपनदी नाही? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, चिनाब, बियास, रावी. आता मी तुम्हाला मागच्या 2-3 लेक्चर मध्ये आपण सिंधू नदीवर सातत्याने प्रश्न घेतलेले आहेत आणि सिंधू नदीवर 2023 ला सुद्धा प्रश्न होता, 22 ला. त्यावरून आपण बघू शकतो की सिंधू नदीवर सातत्याने प्रश्न आहेत. म्हणजे याचा अर्थ काय, सिंधू नदीच्या आपल्याला नद्या, उपनद्या माहित असल्या पाहिजे. तर शोण ही सिंधू नदीची उपनदी नाहीये, म्हणून आपलं उत्तर आहे 3 क्रमांक. कारण रावी, बियास, चिनाब, झेलम, त्यानंतर आपण अजून म्हणू शकतो रावी, बियास, चिनाब, सतलज आणि झेलम, या काय आहेत प्रमुख नद्या आहेत, उपनद्या आहेत सिंधूच्या. आता मागच्या ग्रुप बी ला, म्हणजे या वर्षाच्या 2025च्या ग्रुप बी ला सुद्धा सिंधू नदीवर 2 प्रश्न होते. तिच्या काबूल, कुर्रम या सुद्धा उपनद्या विचारलेल्या होत्या, गिलगिट या सुद्धा नद्या विचारलेल्या होत्या. त्यामुळे सिंधू नदी चांगली करून ठेवा, 100% प्रश्न येत आहेत. आलं लक्षात? मग मॅप पण दिलेला आहे तुम्हाला इथं, परत एक्सप्लेन करत नाही मी, परत तुम्ही मागचे लेक्चर जाऊन बघा, तिथं मी डिटेल याविषयी घेतलेलं आहे. महाराष्ट्रात कोणत्या प्रकारच्या जलप्रणाली आढळतात? सो विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वृक्षाकार जलप्रणाली आहे, महाराष्ट्रामध्ये समांतर जलप्रणाली आहे, महाराष्ट्रामध्ये अनिश्चित जलप्रणाली आहे आणि महाराष्ट्रामध्ये जाळीदार जलप्रणाली आहे. या सर्व 4ही जलप्रणाली महाराष्ट्रामध्ये आढळतात, म्हणून वरीलपैकी सर्व. आता याच्यामध्ये थोडंसं जाळीदार हा थोडा डाउटेबल ऑप्शन होता, कारण हे 3 तर आहे. वृक्षाकार म्हणजे गोदावरी, भीमा, कृष्णा या सगळ्या पठारावरच्या नद्या वृक्षाकार आहेत. समांतर म्हणजे कोकणातल्या नद्या या समांतर नदी प्रणाली प्रारूप मध्ये आहेत. अनिश्चित मध्ये विदर्भातल्या नद्या येतात, पूर्व विदर्भातल्या, आणि जाळीदार मध्ये सुद्धा महाराष्ट्रातल्या या गोदावरी भाग, म्हणजे ह्या ज्या पठारावरच्या नद्या या सुद्धा जाळीदार स्वरूपात येतात. सो अशा पद्धतीचा हा प्रश्न एमपीएससी ने विचारलेला होता. थोडासा चौथा ऑप्शन डाउटेबल होता, पण कारण तो बऱ्याचशा संदर्भ पुस्तकांमध्ये नाहीये, पण तरी आयोगाने 4ही उत्तरं बरोबर दिलेली आहेत आणि याच्यावर ऑब्जेक्शन पण घेतला गेलेला
नव्हता, म्हणून आपण सध्या तरी चारही प्रकार मानायला हरकत नाही. त्यानंतर पुढचं आहे बघा, खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. सन 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येची सर्वात जास्त घनता मुंबई उपनगर जिल्ह्याची होती. बरोबर आहे, करेक्ट आहे, करेक्ट आहे हे विधान. 2011च्या अंतिम जनगणनेनुसार महाराष्ट्रात लोकसंख्येच्या घनतेत कोल्हापूर जिल्ह्याचा 5वा क्रमांक लागतो. हे सुद्धा बरोबर आहे. हा प्रश्न 2-3 वेळा रिपीट झालेला आहे. म्हणजे याच्याशी रिगार्डिंग प्रश्न हा जसा तसा नाही म्हणतोय मी. तर ए आणि बी हे दोघीही विधानं बरोबर आहेत विद्यार्थी मित्रांनो. ए आणि बी ही दोघीही विधानं बरोबर या ठिकाणी आहेत. सो आपल्याला बघता येईल की याचं उत्तर अगदी करेक्ट आहे. मग आता इथं बघा, मुंबई उपनगरची घनता 20,980 आहे, मग सर्वाधिक आहे, बरोबर आहे. कोल्हापूरची घनता 504 आहे आणि बघा 5वा क्रमांक लागतोय, बरोबर आहे. दुसरा आहे मुंबई शहरचा, तिसरा आहे ठाण्याचा, चौथा आहे पुण्याचा. आता नवीन ठाण्याचं दिलंय मी, पण ऍक्च्युअल ठाण्याचं 1157 एवढी घनता आहे, हे लक्षात राहू द्या. गडचिरोलीची सर्वात कमी आहे 74, सिंधुदुर्गची 163, चंद्रपूरची 193, रत्नागिरी 197 आणि यवतमाळ 204. म्हणजे 5 हे शेवटचे आहेत, हे पण लक्षात ठेवा, म्हणजे 5 वर आपल्याला प्रश्न येतात. त्यानंतर बघा, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न आहे. अरबी समुद्र, म्हणजे आता थोडस 4-5 अँगलने हा प्रश्न आलेला आहे. यात सगळे एक एक मुद्दे घेतलेले आहेत. लक्षद्वीप बेटाचा एक आहे, अंदमान निकोबारचा एक आहे, सागरी सरहदचा एक आहे आणि एक नैसर्गिक सीमेचा आहे. म्हणजे हा सीमा, राजकीय सीमा, भूसीमा, सागरी सीमावरचा प्रश्न आहे. मग अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह अगदी करेक्ट आहे. भारताची सागरी सरहद किनारपट्टीपासून 12 नाविक मैल आहे, बरोबर आहे. आपली जी सागरी सीमा आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण बघू शकतो ती 12 नॉटिकल मैल असते. त्यानंतर पुढचं 12 नॉटिकल मैल मध्ये आपल्याला बरेच कामं करता येतात आणि शेवटचा 200 नॉटिकल मैल पर्यंत आपल्याला उत्खननाचा अधिकार असतो, सागरी उत्खनन व सर्वेक्षणाचा अधिकार असतो. 24 नॉटिकल मैल पर्यंत आपल्याला EEZ इकॉनॉमिक एक्सक्लुझिव्ह झोन करता येतात आणि कंटिजियस झोन असं सुद्धा त्याला आपण म्हणतो. आणि EEZ शेवटचे असतात, म्हणजे तिसरा ऑप्शन EEZ चा आहे आणि याला कंटिजियस झोन म्हणतात, म्हणजे खंडीय झोन म्हणतो आपण. 12 नॉटिकल मैल आपला मुख्य सागरी किनारा येतो, कंटिजियस झोन म्हणतो आपण. सो 12 नॉटिकल मैल आणि 200 नॉटिकल मैल मध्ये सागरी उत्खनन आणि सर्वेक्षण करू शकतो, म्हणजे खरी सीमा आपली 12 नॉटिकल मैलच असते. बंगालच्या उपसागरात अंदमान निकोबार बेट आहेत, बरोबर आहे, हे पण आहे, बरोबर आहे. अंदमान निकोबार बंगालच्या उपसागरात आहे. भारत आणि पाकिस्तान बांगलादेश बरोबर भूसीमेची नैसर्गिक सरहद आहे. आता हे विधान चुकीचं आहे. आपली नैसर्गिक सरहद नाही विद्यार्थी मित्रांनो. आपली सरहद ही भारत आणि पाकिस्तान आणि बांगलादेश सोबतची जी सीमा आहे, पाकिस्तान आणि बांगलादेश सोबतची, ही मानव निर्मित आहे, मानव निर्मित आहे आणि तिचं नाव सुद्धा लक्षात राहू द्या, तिला रॅड क्लिप रेषा म्हणतात. काय म्हणतात? रॅड क्लिप रेषा असं म्हणून ती रेषा ओळखली जाते. ठीक आहे, क्लिअर आहे हा मुद्दा. नेक्स्ट, खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे असा प्रश्न आहे हा. अरबी समुद्रात लक्षद्वीप बेट समूह आहे. सॉरी, हा तोच प्रश्न आपल्याला परत आय थिंक रिपीट झालेला आहे, डबल झालेला असेल तो. त्याचं वैशिष्ट्य बघा, लक्षद्वीप बेट समूहाचं आपण बघू शकतो. हे बेट अरबी समुद्रात मलबार किनारपट्टीपासून केरळ पासून सुमारे 200 ते 400 किलोमीटर अंतरावर आहे. बऱ्याच ठिकाणी हे 400च्या आसपास दिलेलं आहे. निर्मिती प्रवाळ कोरल पासून तयार झालेली आहेत, याला अँटॉल असंही म्हणतात, ॲटॉल असं म्हणतात. राजधानी कवरत्ती आहे. एकूण 36 बेट आहेत, ज्यापैकी 10 बेटांवरच मानवी वसाहत आहे. क्षेत्रफळ अगदी 32 चौरस किलोमीटर एवढंच आहे. हे भारतातील सर्वात लहान केंद्रशासित प्रदेश म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्षद्वीप बेटाचा जर विचार केला विद्यार्थी मित्रांनो, तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ST कॅटेगरीची लोकसंख्या आहे प्रमाणाने जर बघितलं तर, आणि या ठिकाणी मुस्लिम लोकसंख्या ही जास्त आहे. मल्याळम, महाल अशा लँग्वेजेस सुद्धा या ठिकाणी वापरल्या जातात. सो 8 अंश चॅनल, हे चॅनल मिनिकॉय बेट व मालदीव यांना वेगळं करतं. 9 अंश चॅनल लक्षद्वीप आणि मिनिकॉय यांना वेगळं करतं. आणि 10 डिग्री हे अंदमान आणि
निकोबारला वेगळं करतं, यावर सुद्धा आपल्याला प्रश्न येतात, म्हणून मुद्दाम टाकलं हे. याची गरज नव्हती, पण मी तुम्हाला अनालिसिस साठी मुद्दाम टाकलं, कारण या टॉपिकवर पण आपल्याला बऱ्याच वेळा हॉट टॉपिक ह्या बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, पुढील कोणत्या घटकांच्या माध्यमातून मासेमारी विकास कार्यक्रम प्रभावीपणे राबवला जातो? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, भारतीय मत्स्यपालन सर्वेक्षण, राष्ट्रीय मत्स्यपालन विकास महामंडळ आणि मासेमारी बंदरांचा विकास या तिन्हींकडूनही हा कार्यक्रम व्यवस्थितपणे प्रभावीपणे राबवला जातो. पण मास बाजारपेठ असा काही ऑप्शन येऊ नाही शकत. म्हणजे हा इलिमिनेशन जर तुम्ही डी केला तर हे डी चाललं गेलं तुमचं, हे डी चाललं गेलं, म्हणजे दोन ऑप्शन तुमचे गेले. आणि बंदरांचा विकास हा सुद्धा ऑप्शन असल्यामुळे आपल्याला ए बी सी हे ऑप्शन म्हणजे इलिमिनेशन पद्धतीने सुद्धा या प्रश्नाचं उत्तर काढू शकतो. हल्ली तुम्ही बघा, कृषी असेल, सखोल उदरनिर्वाह शेती असेल, असे बरेच आपल्याला कन्सेप्च्युअल क्वेश्चन येत आहेत जे लॉजिकने सोडवले जातात. असे बरेचसे क्वेश्चन आपल्याला दिसून येतात पेपरमध्ये. त्यानंतर नेक्स्ट, खाली दिलेल्या पर्यायातील संयुक्त संस्थानातील सर्वात लांब नदी कोणती आहे? तर लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला प्रत्येक खंडातल्या नद्या माहित पाहिजेत. जसं संयुक्त संस्थानची ही विचारलेली आहे. समजा आपल्याला उत्तर अमेरिका विचारलं असतं तर तिथंही मिसिसिपी मिसोरी ही नदी आली असती. आपल्याला दक्षिण अमेरिका विचारली असती तर ॲमेझॉन नदी आली असती. आपल्याला आफ्रिका खंड विचारला असता तर नाईल नदी आली असती. आपल्याला युरोप खंड विचारला असता तर होल्गा नदी येते, ही युरोप मधली सर्वात लांब नदी आहे. आपल्याला आशिया खंड विचारला तर यांगत्से ही सर्वात लांब नदी आहे चीन मधली. आणि ऑस्ट्रेलिया जर खंड विचारला तर मरे डार्लिंग ही सर्वात लांब नदी आहे. सो आपल्याला सर्व खंडातल्या लांब नद्या सुद्धा माहित पाहिजे. असे प्रश्न आपल्याला विचारले जातात, हमखास विचारले जातात. त्यामुळे मिसिसिपी मिसोरी याचं उत्तर आहे. बघा थोडंसं अनालिसिस पण बघू शकतो. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा मधील इटास्का तलावातून होतो. एकूण लांबी 3730 किलोमीटर आहे. मिसिसिपी मिसोरी एक नदी प्रणाली आहे. जसं आपल्याकडे दामोदर व्हॅली प्रोजेक्ट आहे तसं या मिसिसिपी मिसोरीची एक टेन्सी नदी आहे. त्या टेन्सी व्हॅलीवर सगळ्यात पहिले अमेरिकेने जलसिंचन प्रकल्प राबवला होता दामोदर व्हॅली सारखा. त्याच्या आधारावरच भारताने दामोदर व्हॅली प्रोजेक्ट लॉन्च केला होता स्वातंत्र्यानंतर लगेचच. त्यामुळे हा मिसिसिपी मिसोरी हा एक महत्वाचा प्रकार मानला जातो किंवा महत्वाची नदी प्रणाली मानली जाते. ही नदी मेक्सिकोच्या आखातात जाऊन मिळते, गल्फ ऑफ मेक्सिकोला. कोलंबिया ही उत्तर अमेरिकेतील पॅसिफिक वायू भागातील सर्वात मोठी नदी आहे. स्नेक ही कोलंबिया नदीची सर्वात मोठी उपनदी आहे. आणि हडसन ही नदी प्रामुख्याने न्यूयॉर्क शहरामधून जाते. हे एवढंच लक्षात राहू द्या फक्त, हडसन नदीच्या काठावर न्यूयॉर्क हे शहर बसलेलं आहे. म्हणजे सगळ्या ऑप्शनचं सुद्धा मी स्पष्टीकरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. जिथं जे वाटलं तिथं ती आवश्यकता आपण केलेली आहे. चला नेक्स्ट, खालील कोणती विधाने महाराष्ट्राच्या बाबतीत 2011च्या जनगणनेनुसार बरोबर आहे? आता इथं जर तुम्ही बघितलं विद्यार्थी मित्रांनो, लोकसंख्येत महाराष्ट्राचा देशात दुसरा क्रमांक लागतो. अगदी करेक्ट आहे. दुसरा क्रमांक आहे यूपीचा पहिला क्रमांक लागतो. एवढं लक्षात राहू द्या. महाराष्ट्राची लोकसंख्या 11,23,74,333 आहे. हा आकडा पाडच पाहिजे. आणि यूपीची लोकसंख्या 19 कोटी आहे 2011च्या जनगणनेनुसार. आता 2027 ची जनगणना होईल तेव्हा नवीन आकडे भेटतील आपल्याला. घनता प्रति चौरस किलोमीटर 365 आहे भारताची, महाराष्ट्राची. अगदी बरोबर आहे, ही भारताची 382 आहे, लक्षात राहू द्या. त्यानंतर साक्षरता 82.91% आहे महाराष्ट्राची. लिंग गुणोत्तर 925 आहे असं दिलंय, पण हे विधान चुकीचं आहे. महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर 929 आहे. इथंच बऱ्याच जणांचा हा प्रश्न फसलाय. बऱ्याच जणांनी वरीलपैकी सर्व उत्तर लिहिलंय, पण याचं उत्तर विद्यार्थी मित्रांनो ए बी सी बरोबर आहे. ज्याला डी माहिती होतं त्याचा हमखास हा प्रश्न बरोबर येईल. म्हणून ए बी सी हे तिघही ऑप्शन बरोबर आहेत. आपण याचा अनालिसिस पण बघू शकतो. बघा, लोकसंख्येचा जर विचार केला आपण, भारताची लोकसंख्या 121 कोटी होती 2011च्या जनगणनेनुसार. आपली ती 11,23,00,000 होती. इकडं आपण जर बघितलं तर वाढ, दशवार्षिक वाढ भारताची 17.64% होती. महाराष्ट्राची 15.99% होती. म्हणजे 2001 ते 2011 मध्ये झालेली ही लोकसंख्या वाढ. ठीक आहे. त्यानंतर लोकसंख्येची घनता आपली भारताची 382, महाराष्ट्राची 365 आहे.
लिंग गुणोत्तर भारताचं 943 आहे, महाराष्ट्राचं 929 आहे, लक्षात राहू द्या. शिशु लिंग गुणोत्तर 0 ते 6 919 आहे, बाल लिंग गुणोत्तर महाराष्ट्राचं 894 आहे. आता मी फक्त 2011चं सांगतोय, इथं 2001 चे पण आकडे दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्याल. त्यानंतर साक्षरता प्रमाण 7 वर्ष म्हणजे 7 वर्षाच्या वरच्या लोकांनाच आपण साक्षर मानतो. तर 74% साक्षरता भारताची, महाराष्ट्राची 82.30% आहे. पुरुष साक्षरता आणि स्त्री साक्षरता सुद्धा या ठिकाणी दिलेली आहे. तर आपल्याला या टॉपिकवर सरळ सरळ क्वेश्चन येऊ शकतो. महत्वाचा मुद्दा आहे, महत्वाचा चार्ट आहे. चला नेक्स्ट. चंद्रपूर जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी दगडी कोळसा सापडतो? शेवटचा क्वेश्चन आहे आपला या सिरीजचा. तर बघा, बांदर या ठिकाणी, घुगुस या ठिकाणी आणि तेलवासा या तिन्ही ठिकाणी. थोडेसे प्रिंट मिस्टेक झालेले आहेत या प्रश्नांमध्ये, पण ए बी सी याचं उत्तर बरोबर आहे, कारण वणी हे चंद्रपूर मध्ये येत नाही, हे वणी येतं यवतमाळ मध्ये. ओके, तिथेही दगडी कोळशाच्या खाणी आहेत, पण ते यवतमाळ मध्ये येत. म्हणजे ते इलिमिनेट करायचं, म्हणजे डी इलिमिनेट केलं तर आपला हा चौथा ऑप्शन जातो. ए आणि बी तर नाहीये फक्त, म्हणून ए बी सी याचं उत्तर तुम्ही अनालिसिस किंवा अनालिसिस मेथडने देऊ शकतात. मग बघा, चंद्रपूरमध्ये 60% दगडी कोळसा सापडतो आपल्याला. सर्वात जास्त साठे बल्लारपूरमध्ये, चंद्रपूर तालुक्यातील घुगुस, राजुरा तालुक्यातील सास्ती, वरोडा तालुक्यात वरोडा, भद्रावती तालुक्यात मांजरी या ठिकाणी आहेत. तसंच यवतमाळमध्ये वणी, राजुरा, मारेगाव तालुक्यात ऑस्टना, डिग्रस तालुक्यात चिंचोली, उमरखेड तालुक्यात डहाणकी या ठिकाणी दगडी कोळशाच्या खाणी आहेत. त्यासोबत नागपूरमध्ये बघितलं तर उमरेड तालुक्यात दगडी कोळसा उच्च प्रतीचा आहे. उमरेड, सावणे, सिलवारा, पाटण, सावंगी, कामठी या परिसरातही दगडी कोळशाच्या खाणी आहेत. सो अशा पद्धतीने आपल्याला दगडी कोळशाचं वितरण कुठं कुठं झालेलं आहे हे आपल्याला बघता येईल. सो अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण 2024 या वर्षाचं सुद्धा PYQ अनालिसिस बघितलाय. साहजिक आहे, तुम्ही 2019 पासूनचे व्हिडिओ माझे बघत आले असाल तर तुम्हाला एक गोष्ट कळेल की आपला वेळ कमी कमी झालेला दिसेल तुम्हाला. सुरुवातीच्या व्हिडिओंचा वेळ जास्त असेल, शेवटच्या व्हिडिओंचा वेळ कमी असेल. कारण यामागचं कारण आहे की बरेचसे PYQ हे रिपीट झालेले आहेत किंवा बऱ्याचशा PYQचा संदर्भ ऑलरेडी आपण डिस्कस केलेला आहे, म्हणून मी तो टाळला आहे. त्यामुळे आपण जे नवीन प्रश्न आले त्यावरच जास्तीचं डिस्कशन केलेलं आहे. त्यामुळे ही सिरीज अतिशय उत्कृष्ट आणि उपयोगाची तुम्हाला ठरणार आहे 2026च्या एक्झाम साठी, जी आपल्याला माहिती आहे मे महिन्यात आहे. आपण त्याच्यासाठी वेळ पण आता कमी आहे. तर ही सिरीज तुम्ही नक्की 2019 पासून तर 25 पर्यंतची बघा. आता शेवटचा पेपर आहे तो आपण उद्या आपला कंप्लीट करणार आहोत. सो आजसाठी इथं थांबूया विद्यार्थी मित्रांनो. धन्यवाद.